हरी कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री काशीखंड अध्याय 29. इंद्र आणि बृहस्पती या दोघांनी महादेवांची प्रार्थना केली आणि मग त्यांची प्रार्थना मान्य करून कार्तिक स्वामींना घेऊन महादेव मंदार पर्वतावरती गेले. तेथे सर्व देवांनी कार्तिक स्वामींची पूजा करून देवांचा सेनापती त्यांना केलं. तारकासूर हा किती उन्मत्त झालेला आहे. त्याने देवांचा कसा पराभव केला. शेषाला पाताळातून कसे हुसकावून लावले. पृथ्वी पाताळामध्ये कशी बुडविली. त्याने अमरावती जिंकून इंद्रपद कसे घेतले हे कार्तिक स्वामींना सविस्तर सांगितले. या तारकासुराचा वध तुझ्याशिवाय दुसरा कुणीच करू शकणार नाही. म्हणून तू आता तारकासुराशी युद्ध कर आणि त्याचा वध कर अशी सर्व देवांनी विनंती केली. हा सगळा वृत्तांत ऐकल्याच्या नंतर कार्तिक स्वामी अतिशय क्रुद्ध झाले. मी तारकासुराचा वध करीन असे त्यांनी देवांना वचन दिले. त्यामुळे इंद्राला 1000 हत्तीचे बळ आल्यासारखे वाटले. त्याने देवसेनेचे सेनापतीपद स्वीकारले. तो देवसेना घेऊन युद्धाला निघाला. देवसेना जयघोष करू लागली. रणवाद्य वाजू लागली. तारकासूर आपल्या दैत्यसेनेसह युद्धासाठी बाहेर पडला. त्याचवेळी त्याच्या मस्तकावरील मुकुट पडून त्याला अपशकुन झाला. दोन्ही सैन्य समोरासमोर आली. पूर्वी तारकासूर देवसेनेला तृणवत गवतासारखे मानित असे. आता कार्तिक स्वामी सेनापती मिळाल्यामुळं देवांना तारकासूर हा गवताच्या काडीसारखा वाटू लागला. एकाएकी युद्धाला सुरुवात झाली. रणवाद्य वाजू लागली. उभय पक्षी शूर योद्धे जयघोष करू लागले. शस्त्रास्त्रांची खणाखणी सुरू झाली. आता देवांना बळ आले होते. त्यांनी दैत्यसेनेचा संहार सुरू केला. ते पाहून तारकासूर कार्तिक स्वामींच्या वरती धावून गेला व त्याला म्हणाला, अरे अंगाला भस्म लावून जप तप करण्याचे सोडून तू या युद्धाच्या भानगडीमध्ये कशाला पडला आहेस. आता मी माझ्या अमोघ बाणांनी तुझ्या 6 तोंडांची व 12 हातांची पूजा करीन. तुला आता कोण वाचवणार आहे. तू स्वतःबरोबर सर्व देवांना मृत्यूच्या खाईत ढकलतो आहेस. हे ऐकताच खवळलेल्या कार्तिक स्वामींनी तारकासुरावर 12 बाण फेकले. पण त्या असुराने ते मधल्यामध्येच तोडून टाकले. मग तारकासुराने 1000 बाण सोडले. त्यामुळे सर्व देव गडबडून गेले. कार्तिक स्वामींनी एक त्रिमुख बाण मारून तारकासुराच्या रथाचे तुकडे तुकडे केले. तारकासुराने कुमारांच्या कार्तिक स्वामींच्या मोराला ठार मारले. अशा प्रकाराने कार्तिक स्वामी आणि तारकासूर यांनी एकमेकांच्यावरती बाणांचा अक्षरशः पाऊस पाडला. अस्त्र विजासारखी प्रचंड कडकडत होती. अग्निज्वाळा आकाशात भिडत होत्या. पृथ्वीचा थरकाप उडाला. नक्षत्रे तुटून पडता इतके काय असं वाटू लागलं. सप्तसागरातील पाणी उकळू लागलं. त्यातील जलचर प्राणी शिजू लागले. असुरांची मुंडकी चेंडूसारखी आकाशामध्ये उडू लागली. रक्तांच्या नद्या वाहू लागल्या. त्यातून राक्षसांची प्रेते वाहून जाऊ लागली. आता दैत्य हतबल होत होते. देवांची सरशी होत होती. तारकासूर आणि कार्तिकेय एकमेकांना आव्हाने देत मोठ्या निकराने युद्ध करीत होते. दोघेही रक्ताने लाल झाले होते. वसंत ऋतूतील पळसाच्या झाडासारखे ते दिसत होते. आता या युद्धाचा शेवट कसा होईल. कार्तिक स्वामी आणि तारकासूर यांचे घनघोर युद्ध सुरू होते. कार्तिक स्वामींनी तारकासुरावर पाशुपत अस्त्र सोडून त्याचे बाण पाताळात पाठविले. तारकासूर भयंकर क्रोधित झाला. कार्तिक स्वामींच्या वरती
कार्तिक स्वामी त्याच्यावरती 10 पटीनं क्रोधित झाले. त्या दैत्याला म्हणाले, हरणाला मारून त्याची जशी कस्तुरी काढून घेतात त्याप्रमाणे आज मी तुला ठार मारून अमरावतीला पाठवतो, अमरावती मिळवून घेतो. पण आधी तुझे मुडके उडवीन आणि मगच अमरावती घेईन. तू 28 युग युद्ध केलेस, पण आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. सोन्याच्या अलंकारामध्ये जसे दगड असावे त्याप्रमाणे तुम्ही अमरावतीला न शोभणारे आहात. तारकासूर म्हणाला, तुला ही निरर्थक बडबड करण्यास कोणी शिकवले आहे? या इंद्रपुरीचा अमरावतीचा उपभोग घेण्यास या त्रैलोक्यात माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. असे बोलून तारकासुराने अत्यंत प्रखर असे 9 बाण कार्तिक स्वामींच्या वरती सोडले. ते बाण तारकासुराला ब्रह्मदेवाने दिले होते. कार्तिक स्वामींनी ताबडतोब 10 बाण मारून असुराचे ते 10 बाण नष्ट केले. दोघांची ती हाणामारी पाहून देव दानव लपून बसले. तारकासुराने 6 बाण मारून कार्तिकेयांचे मुकुट उडविले. आणखी 3 बाण मारून कार्तिक स्वामींच्या रथाचे तुकडे केले. हा तारकासूर कार्तिक स्वामींना आवरत नाही असं देवांना आता वाटू लागलं. कार्तिक स्वामी भयंकर खवळले होते. त्याचवेळी कार्तिक स्वामींच्यासाठी दुसरा एक दिव्य रथ आला. तो रथ अग्नीचाच बनलेला होता. पूर्वी त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी स्वतः ब्रह्मदेवानी यज्ञ करून मंत्रसिद्धीने तो रथ तयार केलेला होता. त्या रथाचे नावच अग्निदत्त होते. त्याला पंचमहाभूतांचा आधार होता. अष्टदिक्पालांच्या सत्वांकुरापासून तो तयार केला गेलेला होता. त्या रथाला अष्टदिग्गजांची चाके होती. स्वतः पृथ्वी रथ झाली होती. मेरू हा ध्वजस्तंभ होता व त्याला आकाशाची पताका होती. सूर्य अग्नीने त्या रथाला तेज दिले होते. सागराने गांभीर्य दिले होते. दिक्पतीने त्या रथाचे अधिकारी होते. यमधर्म शस्त्रे घेऊन त्या रथात बसला होता. वरुणाने त्या रथाला सजीवलेले होते. महारुद्रांनी त्या रथाला शक्ती दिली होती. अशा त्या रथावर आरूढ होऊन शंकराने त्रिपुरासुराची मस्तके तोडली होती. मग तो रथ अग्नीजवळ ठेवला होता. शंकराच्या आज्ञेनुसार अग्नीने तो रथ कार्तिकेयासाठी आणला. असा तो दिव्य रथ पाहताच दैत्यांचे धाबेच दण आणले. प्रलयाग्नीसारखा खवळलेला कार्तिकेय त्या रथावरती आरूढ झाले. त्यांनी एक भयंकर बाण काढला. तो निर्वाण बाण पंचमुख रुद्रासारखा होता. त्रैलोक्याला जाळून टाकणारा तो प्रलयाग्नीचा असा तो शिवनिर्मित बाण कार्तिक स्वामींनी धनुष्याला लावला. रुद्रास्त्र मंत्राचा जप करीत त्यांनी प्रत्यंचात आणली. त्यावेळी आकाशात प्रलय मेघांचा प्रचंड गडगडाट झाला. त्या आवाजाने दिग्गजांचे कान बधीर झाले. सागरांनी मर्यादा सोडली. सप्त पातळ दुमदुमली गेली. आणि मग कार्तिक स्वामींचा तो बाण अत्यंत रागानं सोडलेला तो बाण मनोवेगाने जाऊन तारकासुराच्या गळ्यावरती कंठावरती आदळला गेला. त्या आघाताने तो पर्वत जमिनीवरती कोसळावा त्याप्रमाणे तारकासूर जमिनीवरती कोसळला गेला. तारकासूर ठार झाला. असुरांच्या दैत्यांच्या राक्षसांच्या रक्ताचा सागर झाला होता. तारकासूर ठार होताच इतर सगळे जे दैत्य होते, जे राक्षस होते, प्राणभयानं पळ सुटले व पाताळात जाऊन लपून बसले. त्यावेळी आकाशातून देवांनी कार्तिक स्वामींच्यावरती पुष्पवृष्टी केली, फुलांची वृष्टी केली. सर्व देवांनी कार्तिकेयांची स्तुती केली. तारकासूर 28 युगे शुरासारखा लढला. शेवटी कार्तिक स्वामींनी त्याला ठार मारून इंद्राची पुन्हा अमरावती इंद्राला दिली. इंद्राला इंद्रपदावरती स्थापन केलं. सर्व जगाला आनंद झाला. हा अध्याय जे कोणी ऐकतील त्यांना काशीवास प्राप्त होईल. शेवटी ते कैलास पदाला जातील. या
कथेचं श्रवण करतील त्यांच्या पुण्याला गणतीच नाही असे व्यासांनीच स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री काशीखंड अध्याय 29 समाप्त. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान